Ruba
मज पामराहे काय थोरपण पायीची महान पायी बनी तुका मीनो युक्तीची आपुली म्हणून ठेवली पायी डोरी मज पामराहे काय थोरपण पायीची महान पायी बनी विठ्ठल रमा मंदिरम सुंदरम चित्रप्रकाश वरम दृष्टिकायां समन्यस्तपदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाने कधीचा विस्तार बाबाचे सत्सुनो सतुका योन्त प्रवेशमो वाचनमांत्र सुखा संजीव यज्ञखिल शक्तिधर सधामना अम्नांशहस्तचरणे श्रवणात्वतादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पिता पुरुषत्वं जगतामधीषु दुरत्ययकालोपात्यवल्लभ हिताय श्रीच्छादनुभिः समीरसे मानं विधुन्वन् जगदीशमानिना ऋणरङ्गधीरमो राजीव नेत्रं रघुभूषणं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हिमशैलावतीं धनुर्मनोकशाज्ञानिनां सकलगुणनिधानं रघुपति प्रिय भक्तवात्मजातं नमामि नमामि सद्गुरुं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं मीशमानन्दिवल्लभं माझी वाणी तुझे वर्णी गुणा
देव सदा स्तूयमान समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती मस्तक ही पाया करी या वार करे संतांच्या कायवानाता न पुरे जीवानी मस्तक चरणी ठेवित सो ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायसी मज पामराही काय थोरतोन पायाची वाहन पायवरी प्रस्तुत कीर्तनोर विषयाकरिता उपस्थित केलेला आहे माऊली महावैष्णव वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे विश्वविख्यात वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी विराजमान असणारी महान विभूती उपमेन जिथं लाजावा असा अनुपम्य त्यांचं स्वरूप भक्त हृदय सम्राट शब्द प्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा उत्कृष्ट वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी असूनही माऊली ज्ञानोबाराय जे ज्ञानियांचे राजा आहेत कैवल्य चक्रवर्ती सम्राट आहे साधकांचे मायबाप आहे अनाथांची माऊली आहे गुरूंचे महागुरु आहेत अशा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी आपला नम्रता भाव जगद्गुरु तुकोबाराय या अंकामध्ये प्रतिपादित करतात विठाला जगद्गुरु तुकोबारायाने एका साधकाला केलेला उपदेश त्या साधकाला सांगितलेलं चरित्र त्या साधकाला माऊली ज्ञानोबारायांचा सांगितलेला अधिकार पण तो साधकेच्या दृष्टीत असला त्याच्या अंतःकरणात भगवान परब्रह्म परमात्मा प्राप्त करण्याची तळमळ असते साधू संतांच्या विषयी असणारी विशेष त्यांच्या प्रेमाची त्याच्या भक्तीची तळमळ असते असा साधकांना केलेला सांगितलेला मार्ग आहे जगद्गुरु तुकोबारायांकडे समोर साधकाला त्या साधकाला सांगत असताना तुकोबारायांनी सांगितलेलं आहे आळंदीतून देहूला त्याने प्रवास केला आणि प्रवास केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर प्रार्थना केली ज्ञानोबारायांनी मला पाठवलंय आणि ज्ञानोबारायांनी पाठवल्या म्हणल्याबरोबर तुकोबारायाला आनंद वाटला आणि तुकोबारायांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ते कोण आहेत ज्ञानियांचे राजे आहेत नवे नवे आपण म्हणतोच ना जिथून प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप प्रत्यक्ष ज्ञानदेव म्हणजे माऊली ज्ञानोबारायांचं स्वरूप आणि म्हणून ते ज्ञानियांचे राजे आहेत ते ज्ञानदेव आहेत आणि अशा ज्ञानदेवांच्या सान्निध्यातून माझ्याजवळ आला त्यांनी माझ्याजवळ पाठवलं हे माझ्याकरता फार मोठेपण आहे तुकोबाराय स्वतःला पामर म्हणतात मध पामर आहे काय थोरपण म्हणजे मोठेपण आज आपल्याला थोडासा मोठेपणा नाही दिल्यावर आपल्याला जमत नाही आज सगळं जग अहंकारामध्ये बुडालेलं मी कोण फक्त मी आणि भोपळ्याचं मी बस याच्यापेक्षा मी मनाचं काही करायचं नाही प्रत्येक क्षेत्रात माणसाचा अहंकार माणसाचा इगो आढळला येतो आणि लक्षात ठेवा परमार्थिक क्षेत्रात ज्याला प्रगती करायची त्याला आपला अहंकार बाजूला ठेवावाच लागतो हे अहंकाराचं स्वरूप जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं जे वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कलशस्थानी विराजमान असताना देखील जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या ज्ञानोबारायांच्या समोर मी अतिशय पामर आहे त्यांनी माझ्याकडे तुला पाठवलं हा मला दिलेला
आळंदीला मोठेपणा आहे मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बने ब्रह्मादिक 33 कोटी देवांचं उदाहरण दिलं इंद्रचंद्र ब्रह्म त्यांच्या चरणावर त्या ज्ञानापुढे अगदी कमी आहे असं जे ज्ञानियांचं स्वरूप म्हणजे माऊली ज्ञानोबार आहे त्यांच्या ज्ञानाची खोली त्यांच्या वैराग्याची त्यांच्या स्वरूपाची एक माहिती एक रचना ही जगात कोणालाच होऊ शकत नाही अशा ज्ञानोबा यांच्या चरणी फक्त मस्तक जरी टेकवलं तरी दगडालाही ज्ञान प्राप्त होतं तुम्ही आम्ही तो माणसं आहोत आणि म्हणून ज्ञानोबा यांच्या दर्शनाकरता त्यांच्या चरणात त्यांच्या समाधी सोहळ्याकरता आपण एकत्र येऊन त्या माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर मस्तक टेकवून आपला दगडरूपी माथा आपण थोडंसं ज्ञान करून घेण्याकरता माऊली ज्ञानोबा यांच्या दरबारात अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या या भगवान दत्तात्रयाच्या मठामध्ये सानिध्यामध्ये कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्र सर्व वारकरी या आळंदीला आनंदात नाचत गात या ठिकाणी आलो आणि या ज्ञानोबा यांच्या दरबारात आल्यानंतर एक आनंद एक समाधान आणि त्या समाधानात आपण अगदी त्या ज्ञानोबा यांच्या चरणी लीन होण्याकरता इथे आल्यानंतर काय होतं तर इथं आल्यानंतर सुख मिळतं सुख एरवी प्रपंचामध्ये सगळं दुःखच आहे पण इथं आल्यानंतर साधू संतांची भेट होते महात्म्यांची भेट होते म्हणूनच सांगितलेलं होती संतांची या भेटी होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी होती संतांची या भेटी साधूंची संतांची महात्म्यांची भेट होते आणि तो विलक्षण आनंद प्राप्त होतो म्हणून आपण या दरबारात आज माऊली ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी सगळे एकत्र आहोत आज उपस्थित सर्व गुरुजन मंडळ सर्व वारकरी मंडळी सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज गायनाचार्य महाराज अतिशय सुंदर ज्यांची चाल झाली असे भक्तपरायणाचे पालकर महाराज प्रशांतजी महाराज पालकर महाराजांचं सुंदर चाल झाली आमचे ओमकार महाराज हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आणि या सगळ्यांचं नियोजन जुळून आणण्याचं काम आज तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक अतिशय गोड होता पण काही कारणास्तव आज सेवा ही अत्यंत अशा पामराकडे प्राप्त झालेली आहे ज्याप्रमाणे माझे सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे तुमच्या स्वरूप प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करेल हरिभक्तपरायण एक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार महाराज गायनाचार्य भजन सम्राट आमचे पांडुरंगजी महाराज मुंजाळ महाराजांच्या अगदी निमंत्रणावरून आजच्या सेवेचा जुळून आलेला योग सर्व साधक वृंद आपण वारकरी या नात्यानं माऊली ज्ञानोबा यांच्या दरबारात आलेलो आहोत आणि म्हणून या समाधी सोहळ्यानिमित्त आज कीर्तनात दाखलेली भव्यता आणि भगवंताचं चिंतन विठ्ठल विषय चार भक्त मांडलेले नेहमीच आपण ते पाहतो ज्याला फक्त मनुष्य जन्मामध्ये
चांगल्या पद्धतीचं अन्न मिळावं, चांगल्या पद्धतीचे कपडे घालावे, चांगल्या पद्धतीचं आहार मिळावा, या गोष्टीची इच्छा असते. ल्यावे खावे बरे असावे सदैव, बाकी काहीच नाही होत. कारण माणसाचा जन्म मिळाल्यानंतर तो कळण्याकरता सुद्धा तितकंच महत्व आहे. सुरुवातीला मनुष्य जीवामध्ये जन्माला येणं दुर्लभ आहे. पहिलं लक्षण सांगितलं ते जन्माला आल्यानंतर ते कळणं एवढं सोपं नाही. म्हणूनच सांगितलं पहिलं मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्मिळ. ते मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं भक्त त्याची सेवा करण्याची इच्छा काय होणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संस्कृतया, माणसाचा जन्म भेटणं दुर्लभ आहे. त्या भगवंताची भक्ती करणं, त्याची प्राप्ती होणं त्याच्याकरता तळमळ असतं दुर्लभ आहे. आणि असा जो तळमळ असणारा भक्त आहे, साधक आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे, रात्रंदिवस त्याच्या भजनामध्ये त्या भगवंताच्या चिंतनामध्ये काळ जातोय, असा जो साधक आहे तो साधक माऊली ज्ञानोबा रायांकडे गेला. ज्ञानोबा रायांच्या जवळ गेला, ज्ञानोबा रायांच्या समोर जाऊन प्रार्थना केली. अगदी ज्याच्या अंतःकरणात तळमळ आहे त्याचे वर्णन केलेलं आहे. अनेक प्रमाणात ते सिद्ध करत आहे. ज्याच्या अंतःकरणात भगवत प्राप्तीची तळमळ आहे, ती तळमळ किती असावी त्याचं उदाहरण दिलं आहे. योगांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग. स्वामीजी सगळीकडे देव भेटावा, देव दिसावा, देव प्राप्त व्हावा, देव कळावा आणि याच्या करता सगळीकडे फिरत होते. आज आमची तरुण पिढीची परिस्थिती तीच झाली. आज प्रत्येक तरुणाला वाटतंय who's the God? देव म्हणजे कोण? ही परिस्थिती आहे. कोरोना पासून तरी थोडंसं वातावरण बरं झालं. लोकांच्या लक्षात आलं, अरे न दिसणारा कोरोना जर जग थांबवू शकतो तर आमचा न दिसणारा भगवान हे विश्व थांबवू शकत नाही का? हे सगळ्या जगाला मान्य करावं लागेल. हे विशेष आहे. गॉड या शब्दावर आज चर्चा चालू आहे. तरुण पिढीला पडलेला प्रश्न, त्यांना जर सांगितलं गॉड म्हणजे काय तर लक्षात येत नाही, पण त्यांना मान्यच करावं लागेल. जी म्हणजे जनरेट, ओ म्हणजे ऑपरेट आणि डी म्हणजे डिस्ट्रॉय. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तीन कार्य ज्या शक्तीच्या बळावर चालतात ना, त्या शक्तीचं नाव आहे देव. हे मान्यच करावं लागतं आणि तो देव आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये किंवा सगळ्या साधक वर्गामध्ये त्याचं वर्णन केलं जातं की जो उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तीन कार्य करतो असा जो भगवान आहे, त्या भगवंताचे एकदा तरी मला प्राप्त व्हावे. स्वामीजींच्या हृदयात पडलेला प्रश्न आहे. कधीतरी आम्हाला प्रश्न पडावा, कधीतरी प्रश्न पडावा. जगद्गुरु तुकोबारायांना पडला म्हणून तुकोबारायांनी प्रश्न मांडला सगळ्या समोर. काही Come on!
जो सावळा सुकुमार परब्रह्म भगवान विटेवर जो उभा आहे, कमरेवर ज्याचे हात आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आहे, वैजयंती माला आहे, कानामध्ये मकराचा कुंडल आहे, सोन्यावर मस्तकावर सोन्याचा मुकुट आहे, अगदी पांडुरंगाचा सुंदर प्रकारचा कस्तुरीचा गंध आहे. आणि असा भगवान पाहत असताना कधीतरी असा कंठ दाटून येतो आणि त्या भगवंताला पाहताना डोळ्याला कधी धारा ज्याच्या अंतकरता खरंच तो प्राप्त व्हावा, खरंच त्याचं दर्शन व्हावं अशी मनात भावना झाली ना, तर ऑटोमॅटिक माणसाच्या अवस्था होते. कंठी प्रेम दाटे नयनी निरलो हृदयी प्रगटे राम कंठी प्रेम दाटे नयनी निरलो. कधीतरी अवस्था होत आणि निश्चितच ही अवस्था व्हावी. विठ्ठल एवढी तळमळ असाल स्वामीजींच्या मनात भगवंताला प्राप्त करण्याची तळमळ होती. स्वामी विवेकानंद विचार करत होते, आमच्या डोळ्यापुढे एकच प्रश्न आहे, काही कापूस चांगला होईल, त्याला शेती जास्त काय उसाला भाव लागेल. आता इकडच्या भागात जर विचार केला तर एकच प्रश्न आहे, काही माझे घर होईल, बिल्डिंग वर बिल्डिंग होईल, ताळावर ताळ होईल. नाही महाराज, कधीतरी माऊलीच्या दरबारात येऊन आमच्या अंतःकरणात भगवत प्राप्तीची इच्छा तयार व्हावी, तळमळ तयार व्हावी आणि माऊलींच्या दरबारात त्याच्याकरताच राहायचंय. घर प्रपंच संसार आता आम्ही जगाच्या पाठीवर करू, पण माऊलींच्या दरबारात आल्यानंतर अंतःकरणात एकच भाव पाहिजे, भगवान मला प्राप्त व्हावा. ही साधक वृत्ती इथे तयार व्हावी. आणि अनेक साधू संतांच्या अंतःकरणात तोच भाव आहे. रात्रंदिवस त्याच्याकरता अट्टाहास चालू आहे, रात्रंदिवस त्याच्याकरता प्रयत्न चालू आहे. स्वामी विवेकानंदांच्या मनात ती भावना होती, मला भगवान परमात्मा दिसावा, भेटावा, प्राप्त व्हावा, ही मनात इच्छा आहे. आणि अंतःकरणात तळमळ कोणाला विचारतात, कोणाला विचारतात भगवान प्राप्त होतो. प्रत्येक भेटला मला देव दाखवणारा, देव दाखवणारा, कोणीतरी समजून सांगणारा, कोणीतरी आम्हाला त्याची ओळख करून देणारा, परिचय देवाचा परिचय करून देण्याकरता देवाच्या जवळचं कोणीतरी पाहिजे ना. आणि याच्याच करता एखाद्या महात्म्याला, एखाद्या साधूला आणि एखाद्या संतांच्या जवळ जाण्याची आम्हाला गरज नाही. Oh
मस्तक ठेंगणात आणि संतांच्या चरणात तरी संतांच्या चरणात हे मस्तक संतांच्या चरणावर ठेवलं पाहिजे तर भगवंताची भक्ती. पण असे संत भेटतील कुठं? आज पाहायला गेलं तर साधू पाहायला गेलं तर साधू लवकर भेटत नाही आणि जे भेटले तर ते लवकर तोडत नाही. आज कोणाला साधू म्हणावं ते मला अवघड. साधू आणि संधी साधू याच्यामध्ये फार फरक आहे. लक्षात ठेवून चिंतनाचा विषय बाजूला. पण खऱ्या साधूंचा परिचय मला हवा, मला देव दाखवणारा हवा असं स्वामीजींच्या मनात भावना होती आणि स्वामीजींना अनेक जण तपासले. तुम्हाला वाटतंय गुरु करावा, एखादा साधू त्याच्या चरणावर शरण जावं, पण ते जात असताना निश्चितच परीक्षा पाहता. परीक्षा पाहता येते नाही तर हरबळ उरण पंढरपूर. एका मावशीनं गुरुमंत्र घेतला आणि सगळ्या गावात सांगत बसतो. इथलं सांगत नाही आपल्या तिकडे. म्हणजे फार अवघड आहे. कधी कधी पाहायला मिळतं माणसं. एखादी मावशी ती सांगत बसते, बाई मैं गुरु केला अनुभव काय नाही आला, 1.25 रुपये काढून दिला ना बाई मैं गुरु केला. याच्या पुढचं नाही सांगत तुम्हाला. कदाचित विषयांतर व्हायचं पण हे सांगण्याची गोष्ट नाही. असा कोणीतरी महात्मा, असा कोणीतरी साधक, असा कोणीतरी साधू मला भेटावा अशी स्वामीजींच्या मनात भावना होती आणि स्वामीजींचं भाग्य उदयाला असतं. जसे या साधकांच्या मनात इच्छा आहे तसं त्या स्वामीजींच्या मनात भावना आज भाग्य उदयाला आलं आणि श्री रामकृष्ण परमहंस संत महात्मे त्यांच्या जवळ भेटले. स्वामीजींना पायावर लोटांगण घातलं आणि एक प्रश्न विचारला. नरेंद्र, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद, नरेंद्राने प्रश्न विचारला, महाराज मला देव दाखवा. महाराज हसले आणि महाराजांनी सांगितलं, आज नाही, अजून 3 महिने द्या. 3 महिने फक्त चिंतन. सांगितलं जा त्या देवाला भेटायचं, त्या देवाचा ध्यास ठेवा आणि 3 महिने त्याचं चिंतन करा. 3 महिने चिंतन झालं. स्वामीजीच्या जवळ आले. स्वामीजी आला दाखवा. स्वामीजीने सांगितलं अजून नाही, आणखी 3 महिन्याने. पुन्हा 3 महिने झाले. 6 महिन्यानंतर असं परत 12 महिने झाले. 12 महिने झाल्यानंतर 1.5 वर्ष उलटून गेलो. 2 वर्ष झाले आणि 1 दिवस मनात संकल्पच केला. स्वामीजींकडे माझ्या भगवंताला त्याला पाहिल्याशिवाय त्याला दाखवण्याची वृत्ती, त्याची परिपूर्ण माझा भाव केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून स्वामी विवेकानंद भगवान परब्रह्म परमात्माकडे रामकृष्ण परमहंस महाराजांच्या चरणावर लोटांगण घालतात आणि विनंती करतात, महाराज मला आज त्या भगवंताला पाहायचं. स्वामी महाराजांना त्याला बरोबर घेतलं. स्वामी विवेकानंदाला बरोबर घेतलं. समुद्रामध्ये गेले. समुद्रामध्ये त्यांनी ध्यान लावलं. हात जोडले, स्नान करायला बसले आणि स्नान करून आपलं नाग दाबल्याबरोबर सांगितलं, नरेंद्रा सोबत या, तुमचं नाग दाबा. त्याने नाग दाबलं आणि सांगितलं या पाण्यात उडी मारा. उडी मारली. दोन्हीही गुरु शिष्यानं उडी मारली. मारल्याबरोबर 1 उडी झाली, दुसरी उडी झाली आणि तिसऱ्या उडीला ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना उडी मारली त्यावेळेस रामकृष्ण परमहंस महाराज अगदी चपळाईनं त्यांच्या खांद्यावर बसले आणि त्यांची मान खाली धरली. मान खाली धरली. स्वामीजींची ताकद होती. गुरु महाराजांना मान खाली धरलं. त्यांच्या अंगात ताकद होती. ताकद असल्यामुळं जीव कासावी सुरू लागला. 1 मिनिटभर कसा तरी दम धरला आणि आपली सगळी ताकद वर केली आणि गुरु महाराजांना बाजूला टाकलं. सांगितलं, महाराज तुम्ही स्वामी इतकं कसंही. मी म्हणत होतो मला देव दाखवा, तुम्ही माझा प्राण घेत होते. सांगितलं कशा करता वर आलास? स्वामीजीने सांगितलं, स्वामी विवेकानंदानं माझा श्वास रोखला होता, तो श्वास घेण्याकरता वर आलो. त्यावेळेस
रामकृष्ण परमहंस म्हणतात कशा करता वर श्वास घेण्याकरता वर आलो. जितकी श्वास घेण्याकरता माणसाची तळमळ इतकी अंतःकरणात भगवंत प्राप्तीची तळमळ असल्याशिवाय जगात प्राप्त होते होत नाही. म्हणून त्याला तीव्र जिज्ञासू वृत्ती म्हणतात. प्रमाण दिलंय काही मी उद्धार तिसरा वर्ग म्हणजे जिज्ञासू वृत्तीचा वर्ग म्हणतात. आणि असा जिज्ञासू साधक ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीच्या पुढे गेला, ज्ञानोबरायांच्या समोर जाऊन हात जोडले, आपलं मस्तक ज्ञानोबरायांच्या जवळ नेलं आणि ज्ञानोबरायांच्या समाधीवर टेकवलं महाराज. आणि टेकवून समोर त्या पिंपळाच्या वृक्षाखाली समोर बसला. बसून हात जोडले आणि ज्ञानोबरायांना विनंती करू लागला, माऊली मला तुम्ही त्या ईश्वर प्राप्तीचं ज्ञान, त्या भगवत प्राप्तीचं ज्ञान द्या अशी प्रार्थना करू लागला. त्याला त्या भगवत प्राप्ती करता अंतःकरणातली तळमळ पाहिजे. आणि ज्ञानोबरायांचा उदार, ज्ञानोबरायांचा श्रेष्ठ, ज्ञानोबरायांचा जगात देणारा दुसरा दुकानदार नाही. म्हणूनच सांगितलेले हे ज्ञानदान करण्याकरता माऊली ज्ञानोबराय म्हणजे कोण? ज्ञानदेव वैष्णव माणसाच्या चालण्यावर सुद्धा टॅक्स आहे. कलियुगाचं वर्णन, कलियुगामध्ये माणूस करानं पिटून जाईल हे शास्त्र सांगतंय. हे अनेक पुराण सांगतात, अनेक ग्रंथ सांगतात. म्हणून माणूस करानं पिटून जाईल म्हणून हे सगळ्या माणसाला त्रास आहे. पण ज्ञानाला राजाचा टॅक्स नाही. कधी चोर चोरी करून नेत नाही. त्याला ठेवायला विशेष प्रकारचा लॉकर लागत नाही. हे विशेष तुमचं धन, तुमची संपत्ती ठेवण्याकरता एखादं लॉकर करावं लागतं. त्याचं काय असेल ते व्याज भरावं लागतं आणि ते सेफ्टी मध्ये ठेवावं लागतं. आज धन कुठं ठेवा, सेफ ठेवा याचा पत्ता फार महाराज. आणि माणसाची अवस्था म्हणजे मधमाशीसारखी झाली. इकडून तिकडून 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 सगळं जमा करून आणल्या जातं आणि एकत्र गोळा केल्या जातं. आणि खायची वेळ येते का माणूस पटकन मरत. काय सांगा तुम्हाला, आताची म्हातारी माणसं म्हणतात, बरोबर तुम्ही दिवसाला 3-3 कपडे बदलता. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी
आम्हाला गावाला जायला सगळ्यात मिळून 8 जणांनी एक शर्ट होतो. होता का नाही? जुनं जहाज असायचं त्यातील पाहुण्याला जायच्या घरची खिंडी असायची खोटी आपल्या लवकर लक्षात. मग त्याला तो शर्ट आणून ठेवायचा, त्याला कोट, आणि बाहेर जायला असला कुठं गावाला तर त्या व्यक्तीनं तो कोट घालायचा, वरती शर्ट घालायचा आणि पुन्हा आल्यानंतर धुवून तसा ठेवून द्यायचा. ही अवस्था होती. आज सगळं मोबाईल, आज सगळ्या गोष्टी आहेत, पण कुणीकडून जरी जमा करून आणलं तरी मधमाशी सारखी अवस्था आहे. मधमाशी एकत्र धन जमा करून आणते, माशा उडवणारा माशा उडवून देतो आणि एक फक्त हे बरंही त्या माशीला घ्यायला भेटत नाही. तुमचं आमचं तसंच आहे ना. आम्ही हे माझं धन माझं जमा करून आम्ही मेल्यानंतर आमच्या कपाळाला चिटकायला उपाय सुद्धा लोकांच्या एखाद्या पाहुण्याच्या खिशातला घ्यावा लागतो. आपण आयुष्य कमवलं काय बरोबर नेलं काय याचा विचार करण्याचे. त्याच्यामुळे सांगितलेलं आहे आपण सावध व्हावं. आपण त्याच्या दरबारात आलेलो आहोत, त्याचं चिंतन करावं आणि त्या पद्धतीनं विचार केला महाराज तर माऊली ज्ञानोबा यांच्या दरबारात आल्यानंतर त्या साधकांना मस्तक ज्ञानोबा यांच्या समोर टेकवलं आणि ज्ञानोबा यांना प्रार्थना केली. माऊली तुमच्या इतका अधिकार कोणाचा नाही, म्हणून अनेक प्रमाणाने सिद्ध केलेले. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित सो. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. त्याच्याकडे सगळं संपत्ती, त्याला सगळं प्राप्त होतं. ज्या ज्ञानोबरायांच्या आपण दरबारात आहोत त्या ज्ञानोबरायांच्या चरित्राचं थोडंसं अवलोकन करू आणि आपला विषय मांडू. साधकाला ज्ञानोबरायांच्या समोर उभा राहिला. ज्ञानोबरायांना प्रार्थना केली, ज्ञानोबराय तुम्ही काय केलं नाही, काय केलं ज्ञानोबरायांना. पहिलं सुरुवातीला 1200चा काळ होता. 1200 ते 1600 या काळापर्यंत धर्माला आणि भक्तीला लागलेली गिलानी होती. अनेक परकीय आक्रमण होत होतो. हिंदू धर्माला लागलेलं ग्रहण आणि हिंदू धर्माला ग्रहण लागल्याबरोबर कुठंतरी एखाद्या साखळदंडात ज्ञान गुंतवावं, साखळदंडात ज्ञान लोक असावं. तशा पद्धतीनं हे ज्ञान असं बंधनात होतं, लोप पावलं. म्हणून 1200 काळामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी संतांची मांदियाळी बनवली. 1200च्याच काळात ज्ञानोबराय, त्याच काळात सावता बाबा, त्याच काळात नामदेव महाराज, त्याच काळात खरोबा काका, त्याच काळात सनाई, त्याच काळात मुक्ताई, त्याच काळात निवृत्ती दादा, त्याच काळात संत कबीर, त्याच काळात रंका अंका, हे जे सगळे संत साधू होते त्या साधूंची मांदियाळी होती. कारण त्या काळात हिंदू धर्माला पहिली ग्लानी आली होती. त्या काळात धर्म आणि भक्ती ही पहिल्यांदा बुडणार होती. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचा होता. संत जसं आज आपण एकत्र जमा झालो, जसे आज संतांचं संमेलन होतं, जसे अनेक साधू एकत्र येतात, तसं त्या काळात ज्या धर्माला ग्लानी येणार होती, धर्म बुडणार होता, भक्ती संप्रदाय अगदी लोप पावत चालला होता. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणजे जगाचा नियम का भगवान पंढरीनाथ विष्णू परब्रह्म परमात्मा सगळे समोर बसले आणि त्यांच्या शेजारी सगळे ऋषी मुनी बसले. ऐका, त्या भगवंताला परमात्मानं पाहिलं आणि म्हणून त्या देवाला विनंती केली सगळ्या ऋषी महाराजांनी, देवा आता काय करायचं.
भक्ती आणि धर्म सांभाळण्याकरता त्यावेळेस त्या भगवंतानं सांगितलं आपल्याला एकाला तिथे जावं लागेल. सगळ्या संतांना सांगितलं आम्ही आधी जाणार नाही देवा, आधी तुला जावं लागेल, कारण पाया जर मजबूत असला तर तोपर्यंत बिल्डिंग कधी पडत नाही, ढासळत नाही. हे वारकरी संप्रदायाचं महान आणि बिल्डिंग लक्षात ठेवा. देवा तुला आधी यावं लागेल, देवा तुला आधी यावं लागेल अशी सगळ्या संतांना विनंती केली आणि त्या भगवान विष्णू परब्रह्म परमात्माला विनंती केली देवा तुला यावं लागेल. आणि त्या विनंतीला अनुसरून माऊली ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजे भगवान परब्रह्म परमात्माचा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि ज्ञानोबारायांचा अवतार झाल्यानंतर 1200, 1300, 1400, 1500 आणि 1600 पर्यंत अनेक संत अनेक साधू. मग नामदेव राय त्याच्यानंतर अगदी पुढे 15व्या शतकात शांती ब्रह्म स्वामी श्री एकनाथ महाराज आणि अगदी 16व्या शतकात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय झाले. आणि तुकोबाराय झाल्यानंतर त्या तुकोबारायांना पाहिलं 16व्या शतकात तो साधक माऊली ज्ञानोबारायांकडे गेला. ज्ञानोबारायांची प्रार्थना केली की मला ते ज्ञान तुम्ही प्राप्त करून द्या. त्यावेळेस त्या साधकाला उपदेश करत असताना माऊली ज्ञानोबाराय त्याला दृष्टांत देतात की या सध्या शतकामध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णूचं म्हणजे माझा अंश स्वरूप ज्याच्यामध्ये आहे ते देहूला, जे वारकरी संप्रदायाचं वैराग्य नावाचं पीठ आहे, वैराग्य नावाचं स्वरूप आहे, त्या देहूला जा, जगद्गुरु तुकोबारायांकडे जा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तू त्यांच्याजवळ प्रार्थना कर. ती प्रार्थना म्हणजे काय तर ते प्रार्थना त्यांच्या समोर करण्याचं सांगितलं. त्यावेळेस तो साधक गेला, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणाला लागला आणि तुकोबारायांच्या चरणावर मस्तक टेकून प्रार्थना करतोय. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं कुठून आला? त्यांनी सांगितलं आळंदीहून आलो. आणि असं म्हणण्याबरोबर ज्ञानोबारायांचं स्वरूप डोळ्यासमोर आणून अगदी तेजपुंज चेहरा, अगदी ज्ञानोबारायांची कोमल असं शरीर, मानेपर्यंत रुंडाळे केस, ती भीम मुद्रा, ज्ञानोबारायांचं अगदी धारदार नाक, कोमल कमलाकार डोळे, सुंदर कोमल जीवनावळी, ज्ञानोबारायांच्या कपाळावर असणारा गंध, ती मूर्ती डोळ्यासमोर आणून साष्टांग प्रणिपात करून त्या साधकाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात
सांगता येत नाही पण म्हणावं लागतं. जे ज्ञानोबा आहे म्हणून ज्ञानोबारायांचं वर्णन एका साधूनं दुसऱ्या साधूचं केलेलं वर्णन आहे, एका संतांना दुसऱ्या संतांचं केलेलं वर्णन आहे. आता आमच्याकडे दोन संत समोरासमोर आले ना तर आज संता सुद्धा जमत नाही. विशेष साधन तर सोडूनच द्या. एक कलियुगाचं वर्णन आहे म्हणून कलियुगामध्ये 5 जागा त्या दिल्या ना. द्युतम पारम स्त्रियस्नात यत्र धर्मश्रुतर्विधाः. पहिली जागा जुगार, दुसरी जागा मुद्रा, तिसरी जागा स्त्री आणि चौथी जागा धर्म, 5वी जागा धन दिलं. हे 5व्या जागेत आहार केला. या ध्यानामुळे मनात जमत नाही. आवावा जमत नाही, जावा जमत नाही, गावा जमत नाही, भावा जमत नाही. आता राहिलं साहेब बोवा जमत नाही. याचं नाव धन, याचं नाव कलियुगाचं वर्णन आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचं धन ही संपत्ती त्याच्यामुळे निर्माण झालेला विकार आहे. आणि विकारामुळे काय होणार तर त्या खऱ्या ज्ञानापर्यंत आम्ही पोहोचत नाही. आणि ते ज्ञान म्हणजे साधूंच्या जवळ आहे. अशा साधूंच्या महात्म्यांच्या जवळ जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं अरे मला काय विचारतोस, माझ्यापेक्षा जास्त स्वरूप श्रेष्ठ आहे ते माऊली ज्ञानोबा. ज्ञानोबारायांचं एक चरित्र जर पाहिलं तर ज्ञानोबारायांना आलेल्या साधकांच्या वरच कृपा केली. म्हणून तर म्हणतात ना साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप. साधकांचे मायबाप आहेत. आजही असं म्हटलं जातं भावार्थ दीपिकात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जर आम्ही तो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचायला एखाद्या माता माऊलीला एखाद्या पुरुषाला जर अक्षर ओळख जरी नसला आणि त्याच्या मनात जर भावना असली आज की मला ते ज्ञानेश्वरीचं पारायण करता येईल, मला ती ज्ञानेश्वरी वाचता यावी, माऊली ज्ञानोबारायांची एवढी कृपा आहे. त्याने नुसतं ग्रंथ म्हणावा आणि त्याच्यावर नुसतं नजर द्यावी, बोट फिरवावे. एकदा, दोनदा, तीनदा, फार झालं तर 3 वेळेला जर पारायण केलं ना तर 4थ्या वेळेला जगात काहीतरी नाही वाचता आलं तर खड खड ज्ञानेश्वरी वाचता आल्याशिवाय राहणार नाही. की जो मनुष्य जीवनामध्ये सुद्धा जन्माला आला होता, ज्याची बुद्धी अगदी जड असते, कदाचित तो जर रोडवर आडवा आला ना तर गाडी थांबवावी लागते, खाली उतरावं लागतं, हातात काठी घ्यावं लागते, त्याला बाजूला करावं लागतं. इतकं त्याची बुद्धी जड. आला असेल तुमच्या लक्षात? होय, म्हशीचा रेडा, रेडा नाही तर त्याला हेला, असं बरेच नाव आहे. त्या हेल्याला सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी म्हशी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती दक्षिण काशी प्रतिष्ठान निवास आणि पैठणला ज्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय समोर आले त्यावेळेस सुद्धा ज्ञानोबारायांच्या समोर अनेकांना प्रश्न मांडला. लक्षात ठेवा, बरेच लोक म्हणतात संतांची परीक्षा पाहिली, संतांची परीक्षा पाहिली होती म्हणूनच ते संत आहे आपल्या समोर आला. चालता चालता एखादं बोरीचं झाड जर असलं ना
आणि त्याचे बोर जर आंबट असले ना, त्या आंबट बोरीच्या झाडाला कोणी दगड मारित नाही. दगड कशाला मारतात? गोड बोर असले तर बोर पिकू सुद्धा देत नाही. दगड मारून घेतात आणि ती बोर खाली पडतात. हे तुमचा आमचा साधा अनुभव आहे. आणि परीक्षा कोणाची असते? लोक कोणावर जास्त, ज्याची प्रगती आहे. लोक माणसाचे शत्रू नसतात, ज्याची प्रगती जास्त आहे त्या प्रगतीचे शत्रू असतात. आणि त्याच पद्धतीनं माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानाचा ठणका या सगळीकडे झालेला होता. म्हणून तर म्हणतात ना, मला उभारीला ही लोकावली चराचरे कीर्ती ज्यांची, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ज्ञानोबायांच्या कीर्तीचा डंका गेला. समोर आलेलं आणि त्यांनी विचारलं तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे? म्हणले हो. समोरचा रेडा आहे, या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर. मग तुम्ही जर श्रुती म्हणता, तुम्हाला श्रुती येते म्हणजे हा रेडा श्रुती म्हणेल का? वेद म्हणेल का? का म्हणणार नाही? त्यातलं चैतन्य शक्ती आणि ही चैतन्य शक्ती एकच आहे. मग त्या चैतन्य शक्तीतून नामस्मरण का होणार नाही? त्याच्या चैतन्य शक्तीतून वेद का उच्चार होणार नाही? काही वेळेला मग चमत्कार दाखवावाच लागतो. माऊली ज्ञानोबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ज्ञानेश्वरा म्हणा. त्या ज्ञानेश्वराला माऊली ज्ञानोबायांचा आशीर्वाद मिळाल्याबरोबर त्याच्या मुखातून वेद बाहेर पडू, श्रुती बाहेर पडू लागला. आणि तो वेद बोलत असताना ज्ञानोबायांनी सगळ्या जगानं पाहिलं. तो बरोबर ज्ञानोबायांच्या राहिला आणि ज्ञानोबायांच्या सोबत वारी करू लागला. आणि वारी करत 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 एका वारीमध्ये आळे फाट्यावर ज्यावेळेस त्याचा श्वास असा जास्त प्राण देण्याच्या वेळेला आला, त्यावेळेस माऊली ज्ञानोबाया जवळ गेले. त्याचं मस्तक आपल्या जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला. ज्ञानेश्वरा, प्राण जातोय. माऊली ज्ञानोबायांकडे पाहिलं त्या रेड्यानं आणि आपला प्राण दिला. ज्ञानोबायांच्या समोर सान्निध्यात प्राण गेल्याची पावती आजही मिळते. संतपणा प्राप्त झाला आणि आजही बरेच 2 पायाचे रेडे त्या 4 पायाच्या रेडे महाराजांच्या पाया पडायला जातात. हे विशेष आहे आणि ही त्यांची कृपा आहे. अति मूर्ख त्या दगडाला सुद्धा ती कृपा प्राप्त होते, रेड्याला सुद्धा प्राप्त होते. ज्याने अपकार केला त्याच्यावर सुद्धा कृपा प्राप्त होते. हे ज्ञानोबायांचं चरित्र आहे. म्हणून जनाबाईनं सुद्धा ज्ञानोबायांचं वर्णन केलं. कोटी कोटी प्रणाम केले आणि तेच वर्णन केलं. माऊली ज्ञानोबायांच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मज पामर आहे काय थोडपण पायाची वाहन पायी बरे विठोबार कुमार
ज्ञानोबारायांची ख्याती ती वर्णन करत असताना ज्याने अपकार केले त्याचा सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहायचं झालं ना तर ज्ञानोबारायांच्या चरित्रात पाहता येतं महाराज. आजच्या ज्ञानोबारायांच्या एका नुसत्या नावावर त्या माऊलींच्या नुसत्या माऊली म्हणून आम्ही स्मरण जर केलं तर आमच्या समोर अगदी अन्नाचं ताट समोर येतं. पंचभगवानाचं भोजन तयार होतं. कुठलाही परिचय नसताना एखादा माणूस एखादा व्यक्ती आम्हाला हात मारून सांगतो महाराज या भोजन करा जेवण करा. नुसतं नाम घेतलं माऊली ज्ञानोबारायांचं आम्हाला भोजनाचं ताट वाढवून मिळतो. त्या ज्ञानोबारायांचा एक काळ असा होता की भिक्षाही भेटत नव्हती. सिद्धपीठामध्ये पुन्हा गावामध्ये प्रवेश करायचा यायचा भिक्षा मागण्याकरता सुद्धा यायचे आणि भिक्षा मागण्याकरता सुद्धा कधी कधी माऊली ज्ञानोबाराया गेले नाही तर ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये एक मुठभर पीठही मिळायचं. तशी रिकामी झोळी घ्यायची. लहानग्या मुक्ताईनं सोपान काकांना ज्ञानोबारायांकडे पाहायचं आणि ज्ञानोबारायांना घट्ट मिठी मारायची. ज्ञानोबारायांना डोक्यावर हात त्यांच्या फिरवायचे. दादा आजही आपल्याला उपवास आणि ती भेटायचं नाही महाराज. आज त्या ज्ञानोबारायांच्या नुसत्या नावावर आज हजारो लाखो लोक अगदी भोजन करतात. त्या कृपेवर जगतात. त्या कृपेवर राहतात. एक दिवस त्या ज्ञानोबारायांना मुक्ताईनं सांगितलं की आज माझ्या ज्ञानदाना करता मी मांडे तयार करतो आणि म्हणून मुक्ताई ज्ञानदाना करता मांड्याची सगळी तयारी करते. आणि ते सगळं मांडण्याचं साहित्य तयार पण ते मांडे भाजण्याकरता खापर लागतं. म्हणून मुक्ताई सिद्ध बेटातून हळदी एक लक्ष्मी आपल्या नावाच्या कुलाल घराण्यात असणाऱ्या ज्ञानोबारायांच्या भक्त होत्या. मुक्ताई जवळ आल्या. मुक्ताईने सांगितलं लक्ष्मी आता माझ्या ज्ञानदादाला आज मांडे घ्यायचे थोडस खापर देतात. लक्ष्मी आपल्याला आनंद वाटतो. माझ्या ज्ञानदेवाला माझ्या ज्ञानेश्वरांना आज मांडे खायचे. म्हणून लक्ष्मी आपल्या पटकन घरात गेल्या. एक खापर आणलं आणि खापर आणून मुक्ताईच्या हातात दिलं. मुक्ताईनं ते खापर घेतलं निघाली. पाहते तर समोर दृश्य दिसलं. एक काठोटी घोडा होता. त्या घोड्यावर रेशमी वस्त्र अंगावर घातले. रेशमी काठाचा आपल्या अंगावर शेला पांघरला होता. कानामध्ये कुंडल होते. तितकाच करारी आवाज होता आणि ते कुलकर्णी पद त्यांच्याकडं ते विसोपंत कुलकर्णी हे समोरून आले होते आणि मुक्ताईला समोर पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राग आला आणि सांगितलं अरे रे 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 सकाळी सकाळी या संन्यासाच्या काट्याला दर्शन दिलं. दिवस आता चांगला
डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत मुक्ताईच्या. आणि मुक्ताईनं सांगितलं, काका आमच्यावर हे शब्द बाजूला जाण्याकरता आमच्या माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आम्हाला या भूतलावर सोडून गेले, तरी देखील तुम्ही आमच्या डोक्यावर जातो लागलेला हसायला बुजत नाही. काका काय चुकलं आमचं? हे चुकण्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं होतं सिद्धपीठातून आळंदीमध्ये प्रवेश करायचा, तुम्ही आळंदीमध्ये आले कसे? आणि हे सांगितलं काका आज माझ्या ज्ञानदादाला मांडे घ्यायचे हो म्हणून थापटपणे द्यायला आले. विसोपंतांना खाली उतरले, ते थापटनं हातात घेतलं, सांगितलं तुम्हाला मांडे खायचे चोचले लागले, हे तुमच्या नशिबात कधीच नाही. जवळ दगड होता आणि त्या दगडावर ते थापटनं टाकलं. त्या थापटपणाच्या ठिकऱ्या मुक्ताईला तोंडात मारली. पाच बोट उमटले, धुळी मुक्ताई पडली. लक्ष्मी आपल्याला उचललं आणि सांगितलं, विसोपन लेकरावर हात का उगारलास? खबरदार, तुला सांगून ठेव, आता जर हिला जर थापटपणे दिलं तर तुला गावात ठेवणार नाही, तुला या वाडीवर टाकून देऊ असं म्हणून मुक्ताईला काढून दिलं. मुक्ताई रडत रडत ज्ञानदादाकडे आली आणि ज्ञानोबाला यांना घट्ट मिठी मारली. सांगितले, ज्ञानदादा आपल्याला फक्त मांडे खायचाही अधिकार नाही. मग माता ज्ञानोबाला यांना सांगितलं, मुक्ते कर तयारी. आणि मुक्ताईनं मांडे तयार करण्याची तयारी केली. ज्ञानोबाला यांनी आपला ज्ञान अगदी प्रज्वलित केला आणि आपल्या पाठीचं थापटपण तयार केलं. त्या थापटपण्यावर मुक्ताईनं मांडे भाजले. ते मांडे भाजलेले पाहिले विसोपंत अगदी खिडकीतून येऊन ते पाहत होते. ते मांडे भाजलेले पाहिले, ज्ञानोबारायांचा अधिकार पाहिला, असे चमत्कार पाहिले. एकापेक्षा एक माऊली ज्ञानोबारायांचे चमत्कार पाहिले. आणि ज्यावेळेस विसोपंताला प्रचिती आली ना, त्यावेळेस तेच विसोपंत माऊली ज्ञानोबारायांच्या पायावर मिठी मारतात आणि आपलं मस्तक पायावर टेकवतात. अरे ज्यांनी कृपा केली, ज्यांनी सांभाळलं, त्यांच्यावर ज्ञानोबारायांना कृपा केली नवल नाही, पण ज्यांनी लाथ मारली आणि हिणवलं त्यांच्यावरही एवढी कृपा केली की त्या विसोपंतांना डोकं हात ठेवून सांगितलं, जा विसोबा औंढ्या नागनाथाला जाऊन बसा, तुमची कीर्ती फार मोठी होईल. ज्ञानोबारायांचा आशीर्वाद फळाला आला आणि ज्यावेळेस नामदेवराय गुरु करण्याकरता निघाले ना, तर तेच औंढ्या नागनाथाला महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन जे विराजमान होते ते विसोबा खेचर होते. आणि ते विसोबा खेचर हे माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेमुळे नामदेव महाराजांचे गुरु झाले आणि यांची कीर्ती वाढली. म्हणून जे अपकार्य त्यांना सुद्धा कृपा करणारी साधकांची मायानाथांची माऊली माऊली ज्ञानोबाराय. म्हणून ज्ञानोबारायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबाराय लोटांगण घालतात आणि म्हणतात, बाबा हे साधका तुझ्यावर कृपा त्याच दरबारात होईल. म्हणून ज्ञानोबारायांना विनंती केली, ज्ञानोबाराय मज पामराही काय गुरुदोन पायीची महान पायी बरे. ब्रह्मादिक देव तुमची स्तुती करतात. त्या अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मादिका तुमार
Hare